पासून बीड शहर भयमुक्त पाहिजे. या आपल्याला प्रशासनाचं करायचं काय? खाली मुंडकावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा माननीय रावसाहेब ठाकरेंचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा करायचं काय? खाली मुंडकावर पाय. अरे झोपलेल्या प्रशासनाचं करायचं काय? खाली मुंडकावर अरे झोपलेल्या प्रशासनाचं करायचं काय? खाली मुंडकावर पाय. बीड शहर भयमुक्त झालं पाहिजे. झालं पाहिजे. कोण म्हणतंय होत नाही झाल्याशिवाय राहत नाही. पाहिजे. चोरांपासून बीड शहर भयमुक्त झालं पाहिजे. चोरांपासून बीड शहर भयमुक्त झालं पाहिजे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जय हो. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जय हो. सन्माननीय रावसाहेब ठाकरेंचा विजय असो. आम्ही साहेब ठाकरेंचा विजय असो. या झोपलेल्या प्रशासनाचं करायचं काय? खाली मुंडकावर पाय. झोपलेल्या प्रशासन भयमुक्त झालं पाहिजे. सध्या बीड जिल्ह्यामध्ये चोरांचा सुळसुळा झालेला आहे. भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. त्यातच एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने व्हिडिओद्वारे असे कबुली दिलेली आहे की हे चोर अत्यंत हुंकार पद्धतीचे असून मोठ्या प्रमाणात रोड रॉबरी किंवा एखाद्याचा खूनसुद्धा करू शकतात. अशा प्रकारचे चोरीचे प्रकार वाढलेले आहेत. नुकत्याच झालेल्या 2 दिवसापूर्वी अंकुशनगर भागामध्ये 2 ते 3 घरफोडी झाल्याने त्या ठिकाणी नागरिकांमध्ये अतिशय भीतीचे वातावरण पसरलेले असून जर का प्रशासनाने आता वेळीच त्याबद्दल उपाययोजना केल्या नाहीत तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे दंडुका मोर्चा करण्यात येईल. हा भीतीच्या वातावरणामध्ये आहे आणि याबद्दलच पोलीस प्रशासन बघण्याची भूमिका घेत आहे. जर सामान्य नागरिकाला स्वतःचं संरक्षण स्वतः करावं लागत असेल तर मग पोलीस प्रशासन कशासाठी आहे असा सवाल या सर्वसामान्य जनतेमध्ये उद्भवत आहे. स्वतःचं संरक्षणासाठी शस्त्रास्त्र घेऊन रात्र दिवस लोक जागरण करत आहेत आणि प्रत्येक गल्लीमध्ये त्याच्यामध्ये वयस्कर माणसं असतील, म्हातारे माणसं असतील, यांना ह्या भीतीच्या वातावरणाचा फार त्रास होतो. पोलीस प्रशासनाने वेळीच ही परिस्थिती नियंत्रणात आणावी, नाहीतर आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने दंडुका मोर्चा बीड शहराच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही मोठ्या प्रमाणात काढू. बीड शहरामध्ये काही भागामध्ये चोऱ्या देखील झाल्या, मात्र यातला एकही आरोपी पोलीस प्रशासनाच्या हाती लागला नाही. काय वाटतं? पोलीस प्रशासनाने काही आरोपी पकडलेले आहेत, त्याची माहिती आमच्याकडे मिळालेली आहे. रामतीर्थ परिसरामध्ये पोलीस प्रशासनाने ती कामगिरी केली, परंतु ही ज्यांची कमिटी आहे, कोर कमिटी 150-200 लोक आहेत ते बीड शहरामध्ये जे चोऱ्या करायला फिरत आहेत, परंतु पोलीस प्रशासनाचे जे गुप्त खात्याचे लोक आहेत हे काय कशा पद्धतीने काम करतायत. जर ह्यांना कुठं काय होणार आहे काय आहे ह्याचा जर अंदाज येत नसेल तर पोलीसमध्ये काम करून काय उपयोग आहे प्रशासनाचा. प्रशासनाने वेळीची परिस्थिती नियंत्रणात आणावी, नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची गाठ असेल एवढंच सांगतो. जय महाराष्ट्र.